बालपण. लेखक शीतल. आपल्या समोर आपल्या बाळाला खेळताना बघून ती आई तिच्या बालपणात रमून गेली. तिला सगळं आठवू लागले. भावंडांसोबत खेळलेले लपंडाव, पकडापकडी, 2 वेण्या घालून शाळेत जाणारी ती आता मात्र नवऱ्याचा डबा करून त्याला ऑफिसला पाठवू लागली. स्वतः मात्र घरातच राहते. लहानपणी रात्री पहिली ज्वारीची भाकरी भाजली की तेल व मीठ लावून खाणारी ती आता मात्र सगळा स्वयंपाक करून सगळे जेवल्यानंतर गार जेवण करू लागली. पहिली ती कोण काय बोलले तर पटकन माघारी बोलणारी ती आता मात्र सगळ्यांचंच ऐकून घेऊ लागली. कारण तिला माहिती होतं, हे माझ्या आईबाबांचे घर आहे आणि तिथे मला कोणी कधी परकं असल्यासारखं भासवले नाही. पण आता मात्र सासरच्यांकडून क्षणोक्षणी परक्या घरून आली आहे हे भासवलं जात आहे. हे आठवता आठवता तिचे डोळे भरून आले. ते बघून तिचे बाळ तिला विचारू लागले, काय झालं आई? काय झाले आई? ती डोळे पुसत बोलते, काही नाही बाळा. त्याला जवळ घेत बोलते की तुझ्या बायकोला कधीच परकी असल्याची वागणूक देऊ नकोस, तिला अंतर देऊ नकोस. हे तिच्याकडे गोंधळून बघत असते. जेव्हा तिच्या लक्षात येते तेव्हा ती म्हणते, जाऊ दे, तुला आत्ताच नाही कळणार, तुला मोठे झाल्यावर समजेल. आता तू खेळ, बाबा ऑफिसवरून येतील, मी स्वयंपाक बनवून घेते आणि स्वयंपाक करायला निघून जाते. सहज सुचलं म्हणून